उन्हाळी वाळवण म्हटलं तर कुरडई तर आलीच. तर आज आपण इथे पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई बनवणार आहोत. ही कुरडई बघा किती छान पांढरीशुभ्र झालेली आहे. मस्त दुप्पट फुललेली आहे आणि छान खुसखुशीती झाली आहे. गव्हाची कुरडई बनवताना बरेच प्रॉब्लेम येतात. बऱ्याचदा चीक पातळ होतो, चीक लाल होतो, कुरडई लाल होते किंवा कुरडई कडक तर होते. पण यापुढे असा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण इथे मी भरपूर टिप्ससह ही रेसिपी शेअर केलेली आहे. अशी परफेक्ट कुरडई बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गव्हाची कुरडई बनवण्यासाठी कोणता आणि कसा गहू घ्यायचा ते बघूयात. तर बघा इथे मी 2 प्रकारचे गहू घेतलेले आहेत. एक हा खपली गहू आणि हा दुसरा साधा गहू. तसं बघायला गेलात तर कोणत्याही गव्हाची कुरडई बनवता येते, पण पारंपरिक पद्धतीमध्ये हा खपली गहूच वापरला जातो, जो की असा तांबूस रंगावरती असतो आणि याला असं अंकुचीदार टोक असतात. या खपली गव्हाला जोड गहू असंही म्हटलं जातं. हा खपली गहू साध्या गव्हाच्या तुलनेत थोडा महाग असतो आणि तो सगळीकडे सहज उपलब्ध होत नाही. पण जर तुम्हाला हा खपली गहू मिळाला तर तोच कुरडई बनवण्यासाठी वापरा, कारण साध्या गव्हाच्या तुलनेत खपली गव्हाची कुरडई चवीला एकदम भारी लागते. आता जर खपली गहू नाही मिळाला तर तुम्ही कोणताही साधा गहू कुरडई बनवण्यासाठी वापरू शकता. पण फक्त तो साधा गहू निवडताना चांगल्या क्वालिटीचा आणि असा टप्पोरा टप्पोरा घ्यायचा, म्हणजे चीक भरपूर मिळेल. तर मी इथे खपली गहूच घेणार आहे. तर बघा इथे मी 2 किलो खपली गहू घेतला आणि हा खपली गहू मी 3 दिवस आणि 3 रात्र पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. आता तुम्हाला जो गहू मिळेल तो गहू घ्या. गहू मी स्वच्छ निवडून चाळून घेतला. नंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये हे गहू काढले. नंतर याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं. स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून हा गहू मी 3 दिवस आणि 3 रात्र संपूर्ण भिजवून घेतलेला आहे. 3 दिवस आणि 3 रात्र गहू भिजणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच याचा चीक छान निघतो. आता गहू भिजवायला घातल्यानंतर रोजच्या रोज यातलं पाणी बदलायचं, हलक्या हाताने धुवून घ्यायचं आणि परत दुसरं पाणी यामध्ये घालायचं आणि याला झाकून ठेवायचं, म्हणजे गव्हाला खराब वास येणार नाही. आता 4थ्या दिवशी संध्याकाळी बघा मी हा गहू पाण्यातून काढणार आहे. यावरती जे पाणी आलेलं आहे ते काढून टाकायचं आहे. यामध्ये परत भरपूर पाणी घालून हलक्या हाताने हा गहू आपल्याला धुवून घ्यायचा आहे. एकदा किंवा फार फार तर 2 वेळा धुवून घ्या. गहू हलक्या हाताने धुवून घेतला आणि त्यातील सगळं पाणी काढलेलं आहे. अगदी छान असा गहू भिजला गेलेला आहे. बोटाने जरी हा गहू दाबला तर अगदी सहज यातून चीक बाहेर निघत आहे, तुम्ही बघू शकताय. म्हणजे आपला गहू अगदी छान असा भिजला गेलेला आहे. आता लगेचच या गव्हाचा आपण चीक काढायला घेऊयात. तर त्याकरता इथे मी एक परात घेतलेली आहे. आता या परातीमध्ये आपल्याला थोडं थोडं गहू घ्यायचं आहे आणि या गव्हाला हातानेच असं कुस्करून घ्यायचं आहे. गहू चांगला भिजला गेला असेल तर चीक अगदी सहज निघतो. असं हाताने चीक काढायला थोडा वेळ लागतो, पण मिक्सरपेक्षा हाच पर्याय मला छान वाटतो, कारण मिक्सरमध्ये चुकून जरी हा गहू जास्त फिरवला गेला तर लगेच त्याची ताम त्या चिकामध्ये उतरते. थोडा वेळ असा गहू चांगला कुस्करून घेतला की आता यामध्ये पाणी घालू. बघा आपण हा गहू हातानेच कुस्करून घेत आहोत, तरीही याचा चीक चांगला निघत आहे, कारण गहू आपला चांगला भिजला गेलेला आहे. गव्हातील बऱ्यापैकी चीक निघलेला आहे. आता उरलेलाच होता असा घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला जो चीक मिळालेला आहे तो सगळा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तर चीक गाळण्यासाठी मी इथे चाळण घेतलेली आहे. त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथे डब्याला एक स्वच्छ सुती कापड बांधलेला आहे, त्यालाही थोडं तेल लावून घ्यायचं आहे. आता मगाशी जो तयार झालेला चीक आहे तो या गाळणीने गाळून घ्यायचा आहे. या कपड्यावरतीच हे गाळण ठेवायचं, म्हणजे 2 वेळा गाळून हा चीक जातो, म्हणजे यामध्ये अजिबात ताम जात नाही. सगळा चीक गाळून झाला की चाळणीमध्ये जो गहू राहतो त्याला परत एकदा चुरून घ्यायचा आहे आणि परत एकदा आपल्याला हा चोथा घट्ट असा पिळून घ्यायचा आहे. आता बऱ्याचदा चीक गाळताना कपड्यामध्ये किंवा चाळणीमध्ये चीक अडकून तो ब्लॉक होतो. तर त्यावेळी काय करायचं, तर 2 ते 3 वेळा चीक काढून झाला की मध्ये मध्ये थोडं मीठ या कपड्यावरती आणि चाळणीवरती घासायचं, म्हणजे त्याची छिद्र मोकळी होतात आणि चीक व्यवस्थित गाळला जातो. आता सगळा चीक वस्त्रगाळ केल्यानंतर या कपड्यावरती जर ताम राहिली असेल तर ती ताम तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता. इथे हा फेस आहे म्हणून मी हे काढून घेतलेलं नाही. आता याच पद्धतीने सगळा चीक काढून तो मी गाळून घेणार आहे. तर इथे मी सगळा चीक हातानेच रगडून गाळून घेतला. आता दुसरी फेरी.
आता आपण जो मगाशी चोथा काढला आहे ना, तो परत एकदा आपल्याला 6 ते 7 मिनटं चांगला चुरून घ्यायचा आहे. म्हणजे यामध्ये अजून काही चीक असेल तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. 6 ते 7 मिनटं असं चांगलं चुरून घ्यायचं, म्हणजे यातील सगळा चीक निघला जातो. 6 ते 7 मिनटं चांगलं चुरून घेतलं. आता यामध्ये आपल्याला परत एकदा भरपूर पाणी घालायचं आहे. चीक काढण्यासाठी भरपूर पाणी लागतं. भरपूर पाण्याचा वापर करून चीक काढा. आत्ता जरी भरपूर पाणी वापरलं असलं तरी काही होणार नाही, कारण चीक सेट झाल्यानंतर पाणी वरती येतंच. त्यामुळे भरपूर पाण्याचा वापर करून हा चीक काढून घ्या. आता परत एकदा आपल्याला हा गव्हाचा चोथा चांगला पिळून घ्यायचा आहे आणि हा चीक आपल्याला सगळा गाळून घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला वाटलं की या चोथ्यामध्ये अजून थोडं चीक शिल्लक आहे, तर तुम्ही परत एकदा हीच प्रोसेस फॉलो करू शकता. सगळा चीक मी गाळून घेतला. आता हा गव्हाचा चोथा तुम्ही फेकून देऊ शकता किंवा याचे तुम्ही भातोड्या घालू शकता. सगळा चीक काढून झाल्यानंतर हा चीक मी परत एकदा गाळून घेतला, म्हणजे चुकून यामध्ये गहू वगैरे काही पडलं असेल किंवा उरलीसुरली तांब असेल तर तीसुद्धा गाळली जाईल. सगळा चीक 2 वेळा गाळून घेतला आणि हा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला. आता यावरती झाकण ठेवून हा चीक सेट होण्याकरता ठेवून देऊ. आता बघा, साधारण 4 तासांनी चीक तळाला बसला आहे, म्हणजे थोडा सेट झालेला आहे. आता यावरती जे एक्स्ट्राचं पाणी वरती आलं होतं ते मी अलगद काढून टाकलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला परत एकदा भरपूर पाणी घालायचं आहे. चीक काढल्यानंतर साधारण 4 ते 5 तासांनी जे वरती एक्स्ट्राचं पाणी येतं ना, ते काढून टाका आणि त्यामध्ये परत पाणी घाला, म्हणजे चीक छान पांढरा शुभ्र होतो. आता यामध्ये भरपूर पाणी घातल्यानंतर आपल्याला असा एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि याचे एक 4 ते 5 वेळे यामध्ये फिरवून घ्यायचे आहे आणि याला परत झाकून रात्रभर हा चीक सेट होण्याकरता ठेवून द्यायचा आहे. असं थोडं तुरटी फिरवून घेतलं की कुरडई छान पांढरी शुभ्र होते. फार तुरटी फिरवायची नाही, अगदी 4-5 वेळे बास होतात. आता यावरती झाकून हा चीक आपण रात्रभर सेट करून घेऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, पाणी वरवर आलेलं आहे आणि घट्ट चीक तळाशी जमा झालेला आहे. आता अगदी हळूवार हाताने वरच्यावर शक्य होईल तितकं पाणी आपल्याला दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने पातेलं असं वाकडं करायचं आणि वरचं पाणी काढून टाकायचं आहे. हे करत असताना चीक आणि पाणी मिसळू द्यायचं नाही. जितकं शक्य होईल तितकं जास्त पाणी काढून टाकायचं आहे, कारण चिकामध्ये जास्त पाणी राहिलं तर चीक कितीही शिजवला तरी तो पातळच राहतो आणि त्यामुळे आपल्याला कुरडई नीट घालता येणार नाही. चीक असा थोडा थोडा पडायला लागला की पाणी काढणं बास करायचं. सगळं पाणी अलगद काढलं. तळाशी साचलेला चीक बघा किती पांढरा शुभ्र आहे. आता हा चीक तळाला जाम होऊन बसलेला असतो, त्यामुळे उलथाण्याने किंवा पळीने याला हलवून घ्यायचं आहे. बघा, अगदी जाम असा हा चीक तळाला बसलेला आहे. आता याला आपण चांगलं हलवून एकसारखं करून घेऊया. आता चीक किती तयार होतो हे गव्हाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. सगळा चीक हलवून एकसारखा करून घेतला. आता चीक शिजायला घालण्याआधी हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे, कारण यावरतीच आपलं पाण्याचं प्रमाण ठरणार आहे. तर दुसऱ्या एका पातेल्यात चीक काढलं तर बघा, हे पातेलं भरण्यासाठी थोडा चीक कमी आहे. चीक जेवढा भरला आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. घरातील कोणत्याही भांड्याने चीक मोजा आणि तेवढंच पाणी मोजून घ्या. आता पातेल्यातलं चीक मी एका दुसऱ्या भांड्यात काढलं. आता त्याच पातेल्याने जेवढं चीक होतं तेवढं पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घालून घेऊ, म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण चीक शिजवणार आहे. आता हे पातेलं गॅसवरती ठेवू आणि याला झाकण लावून मोठ्या आचेवरती या पाण्याला उकळी काढून घेऊ. बघा, पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू. आता वाळवणीच्या कोणत्याही पदार्थामध्ये नेहमीपेक्षा थोडं मीठ कमी घालायचं, कारण वाळवणीचे पदार्थ वाळल्यानंतर थोडे खारट होतात. आता रवीने हलवून हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता गॅस कमी करायचा आणि या उकळत्या पाण्यामध्ये एका बाजूने चीक असा हळूहळू धारेने सोडायचा आणि दुसरीकडे असं रवीने चाटूने, म्हणजे लाकडी चमच्याने किंवा लाटण्याने असं एकसारखं हलवत राहायचं. हे काम करण्यासाठी जर दोघे असू तर हे काम करणं थोडं सोपं होतं. आता याला सतत हलवत राहायचं. गॅस कमीच ठेवायचा, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि चीक हटायला सोपं पडेल. सगळा चीक इथे घातला. आता गॅस कमीच ठेवायचा आणि याला 5 ते 6 मिनटं मंद आचेवरती रवीने याला सतत ढवळत राहायचं आणि यातील गुठळ्या मोडत राहायचं.
आता हा चीक हलवताना थोडं जड जातं, त्यामुळे जर दोघे असू तर हे काम सोपं होतं. एकाने असं गच्च पातेलं धरायचं आणि दुसऱ्याने या रवीने हा चीक एकसारखा घोटून घ्यायचा. तर एक 5 ते 6 मिनिटांनी बघा चीक थोडा घट्ट दिसतोय. कुटळ्या सगळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. आता सगळा चीक एका जागी आणून सेट करायचा. आता पाण्यामध्ये हात बुडवून रवीला चिकटलेला सगळा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. रवीचा सगळा चीक काढून घेतला. आता पाण्याचा हात लावून हा सगळा चीक थापून एकसारखा करायचा आणि मंद आचेवरती 5 ते 6 मिनिट झाकून याला छान दणदणीत वाफ काढून घेऊयात. तर 5 ते 6 मिनिटं दणदणीत वाफ काढली. आता याला परत एकदा तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा हाताला पाणी लावून रवीचं सगळं चीक काढून घ्यायचं आहे. परत हे आपल्याला सगळा चीक एका जागी आणायचा आहे. पाण्याचा हात लावून याला चांगलं थापून घ्यायचं आहे आणि परत झाकून मंद आचेवरती 30 ते 35 मिनिटं हा चीक आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. फक्त दर 5 ते 6 मिनिटांनी चीक परत आपल्याला तळापासून हलवून घ्यायचा, म्हणजे सगळा चीक एकसारखा शिजला जातो. तर परत एक 30 ते 35 मिनिटांनी बघा चीक असा थोडासा पारदर्शक दिसत आहे. याला छान चकाकी आलेली आहे आणि याला एक छान बाइंडिंग आलेलं आहे, म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता एवढा हा चीक शिजण्यासाठी मला 40 ते 50 मिनिटं लागलेली आहेत. चीक किती प्रमाणात आहे त्यानुसार चीक शिजण्याचं टायमिंग थोडं पुढं मागे होऊ शकतं. लक्षात घ्या, चीक शिजणं खूप महत्त्वाचं आहे. जर चीक कच्चा राहिला ना तर त्याची कुरडई तर तुम्हाला घालता येईल, पण कुरडई वाळल्यानंतर तिचा सगळा चुरा होऊ शकतो. म्हणून चीक चांगलं शिजवून घ्या. आता हा चीक परत एकदा तळापासून हलवून घेतला. चीक छान शिजला गेलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि चीक गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला लगेचच कुरडई घालून घ्यायची आहे. आता कुरडई घालण्यासाठी इथे मी चकलीच्या साच्यामध्ये ही शेवेची चकती घातली आहे. मोठ्या होलची चकती आणि लहान होलची चकती अशा 2 चकत्या येतात. त्यातील मी मोठ्या होलची चकती यामध्ये घातलेली आहे. आता गरम गरम चीक या साच्यामध्ये चमच्याने चांगला भरून घ्यायचा आहे. दाबून दाबून चीक भरायचा, म्हणजे गॅप राहणार नाही आणि कुरडई पाडताना ती तुटणार नाही. पाण्याचा हात लावूनही हा चीक तुम्ही या साच्यामध्ये चांगला दाबून भरून घेऊ शकता. तर बघा इथे मी ही कुरडई घालण्यासाठी एक पॉलिथिन अंथरून घेतलेलं आहे. तुम्ही सुती कापडही अंथरू शकता. आता यावरती आपण कुरडई घालून घेऊया. कुरडई घालत असताना एकावर एक खूप वेळ घालू नका, नाहीतर ती अशी गच्च होते आणि त्यामुळे ती आतपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही. इथे मी मोठ्या होलची चकती वापरलेली आहे. तुम्ही लहान होलची चकती वापरला तरीही चालेल. चीक गरम गरम असतानाच कुरडई घालायची, म्हणजे कुरडई पटपट घालून होते. तर आता याच पद्धतीने मी सगळी कुरडई घालून घेते. तर बघा इथे मी सगळ्या कुरडया घालून घेतलेल्या आहेत. आता या कुरडया आपण कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस सुकवून घेऊ. आता जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर 3 ते 4 दिवस हवेशीर फॅनखाली घालून घ्या, छान सुकतील. फक्त सगळ्या कुरडया सुकल्यानंतर त्यांना कमीत कमी 2 ते 3 तास ऊन देऊन घ्या. तर इथे मी या कुरडया 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर बघा इथे मी सगळ्या कुरडया 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतली आहे. छान वाळली गेलेली आहे. बघा किती छान तार दिसत आहे. मस्त दिसत आहे ना. छान पांढरी शुभ्र झालेली आहे, लाल पडली नाही. चला आता ही कुरडई तळून बघूयात. तर इथे मी गॅसवरती तेल आधीच तापायला ठेवलेलं होतं. कुरडई तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं असावं. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता यामध्ये कुरडई सोडू. गॅस मध्यम करायचा आणि ही कुरडई तळून घ्यायची. बघा किती मस्त कुरडई फुलासारखी फुलली आहे. आता ही कुरडई पलटून घ्यायची आणि मध्ये अशी थोडी दाबून घ्यायची, म्हणजे कुरडई आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते. काय मस्त कुरडई झालेली आहे ना. आता ही कुरडई काढून घेऊ आणि याचप्रमाणे अजून थोडी आपण कुरडई तळून घेऊ. लक्षात घ्या, कुरडई तळण्यासाठी तेल व्यवस्थित चांगलं तापलेलं असावं. इवन कोणताही वाळवणीचा पदार्थ तळण्यासाठी तेल व्यवस्थित तापलेलं असावं, नाहीतर तो पदार्थ एकतर तेलकट होतो नाहीतर कडकडीत होतो. इथे मी ही कुरडई छान तळून घेतली. काढून घेऊ. काय मस्त कुरडया झालेल्या आहेत. अगदी छान फुललेल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत, अजिबात तेलकट झाल्या नाहीत, छान खुसखुशीत झालेल्या आहेत, अगदी दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय.
तर आजची ही कुरडईची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.